चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा। ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ही मोठी मागणी केली। विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोगामध्ये एकाच वेळी सुनावणी होईल असं सिब्बल यांनी म्हटलं। एकाच वेळी सुनावणी झाल्याने निर्णयावर परिणाम होईल असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाबाबत सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला आहे। निर्णयाचा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने पुनर्विचार करावा असं सिब्बल यांनी म्हटलंय। तर नेमका मुद्दा काय आहे कपिल सिब्बल यांचा ते आपण पाहूया। तर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। घटनापीठाच्या त्या निर्णयाने निवडणूक आयोगाला अधिकार मिळाला आणि शिवसेना शिंदेना दिली गेली। विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगामध्ये एकाच वेळी सुनावणी झाली। विधानसभा अध्यक्षांपुढे आमदार अपात्र झाले असते तर आमदारांची संख्या कमी झाली असती। आमदार अपात्रतेमुळे निवडणूक आयोगाचा निर्णयही बदलला असता। खटला वाढावा आणखी प्रलंबित राहावा म्हणून वेळ मागतायत। 7 न्यायाधीशांचं घटनापीठ निर्माण करा आणि त्यांच्याकडे तुम्ही हा खटला सुपूर्द करा अशा पद्धतीची वक्तव्य करता, जेणेकरून या खटल्याचा निकाल लागण्याकरता विलंब लागेल आणि त्यानंतर पुन्हा हे रडायला मोकळे, सकाळी भुंकायला मोकळे। हे सर्व प्रकार हे हरणार आहेत हे यांना माहीत आहे। याकरता या गोष्टी केल्या जात आहेत। आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक आज 90% वरती एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं आहे। त्यांच्यासोबत सगळे काम करतात।